नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे विभाग क्रमांक 1, जो की आपला आहे गद्य उतारा. यामध्ये सर्वात पहिले आहे पठित उतारा. त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. यामध्ये कृती क्रमांक 1, आकलन कृती चौकटी पूर्ण करा. एकूण 1 गुण. त्यामध्ये सर्वात पहिलं, वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह त्यातील महिने. तर उत्तर फाल्गुन आणि वैशाख. यानंतर 2, यामधून मधुर रस वाहत असतो. तर उत्तर फूल आणि फळ यामधून मधुर रस वाहत असतो. एकूण 1 गुण. यानंतर यामध्ये आपल्याला जो उतारा देण्यात आलेला आहे, तर संपूर्ण उतारा आपण अगदी काळजीपूर्वक व व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचा आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 2, आकलन कृती रिकाम्या चौकटी पूर्ण करा. एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं, वृक्षलतांचे दर्शन असे घडते. तर उत्तर फाल्गुनातच. त्यानंतर 2, ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे वर्णन यांनी केले आहे. तर उत्तर ज्ञानेश्वर. यानंतर 3, चैत्र हा खरा आहे. तर उत्तर वसंतात्मा व मधुमास. अशा प्रकारे चैत्र हा खरा आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 3, स्वमत. तुमच्या आवडत्या मराठी महिन्यांची माहिती थोडक्यात तुमच्या शब्दात येथे लिहायची आहे. एकूण 3 गुणांसाठी. त्यानंतर विभाग क्रमांक 2, जो की असणार आहे पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1, आकलन कृती चौकटी पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं, जोडू नाही. तर उत्तर पापद्रव्य जोडू नये. 2, भांडू नये. तर तोंडाळाशी भांडू नये. यानंतर 3, ओळखल्याविना खाऊ नये. तर उत्तर फळ. आणि पुसल्याविना जाऊ नये. तर उत्तर आहे वाट. यानंतर आपल्याला इथे बघा ही कविता दिलेली आहे. श्रुती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वपणाची. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, सतसंग सोडू नये अंतर्यामी, आळशी सुख मानू नये, चहाडी मानस आणू नये, शोधल्याविना करू नये कार्य काही. यानंतर यामध्ये पुढील आहे काव्य सौंदर्य. तर आपल्याला यामध्ये काव्य सौंदर्य सांगायचं आहे. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे. ज्यांनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य सोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. ठीक आहे, अशा प्रकारे यामध्ये आपल्याला काय करायचे, तर यामध्ये सांगायचं आहे. तर आशय सौंदर्य उत्तम लक्षण. सौंदर्य लोकांनी केलेल्या विनंतीला लक्ष द्यावे, तिला अमान्य करू नये, पाप कपट करून संपत्ती साठवू नये, सदावर्तन सोडू नये. यानंतर विभाग क्रमांक 3, स्थूलवाचन. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. एकूण 3 गुणांसाठी. तर येळबंबू डब्बू या गिरजा केर यांच्या बाल कादंबरीतील विनोद लिहा. 2, मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचे अभिप्राय स्पष्ट करा. यानंतर पुढील आहे विभाग क्रमांक 4, जो की असणार आहे व्याकरण विभाग. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करायचे आहे. त्यामधील सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. 2 व्यक्तीचे संवाद तिसऱ्या व्यक्तीस कानोसा घेणे अयोग्य. यानंतर गटात न बसणारा शब्द. तर उत्तर आहे चैन आणि हास्य. त्यानंतर 3, प्रमाण भाषेमध्ये मराठी शब्द हे लिहायचे आहेत. तर ॲब्सेन्स आणि ड्रामा. तर ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती आणि ड्रामा म्हणजेच नाटक. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय गणित भाग 2. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तर दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा एकूण 5 गुणांसाठी. त्यामध्ये 1. 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ अनुक्रमे 36 सेंटीमीटर वर्ग व 121 सेंटीमीटर वर्ग आहेत, तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर. इथे आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यापैकी याचं उत्तर आहे 6 11. यानंतर 2. पुढीलपैकी कोणती समरूपतेची कसोटी नाही. तर उत्तर बा को कसोटी ही समरूपतेची कसोटी नाही. यानंतर यामध्ये 3 आहे. आकृती BD बरोबर 8 आणि BC बरोबर 12 आणि BDC. ठीक आहे, इथे काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. तर याचं उत्तर आहे 3:1. अशा प्रकारचं उत्तर आपण यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढील आहे 4. पायथागोरसचे कोणते त्रिकूट आहे. तर ABC किंवा D. तर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 3 4 5. यानंतर 5. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती डॅश असेल. तर उत्तर 40 सेंटीमीटर त्याची परिमिती ही असणार आहे. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृती पूर्ण करायची आहे. त्यामध्ये एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, 2 कृती दिलेल्या आहेत. 2 कृतीपैकी एक कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामध्ये पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि ABPQ 2:3. तर पुढील चौकट पूर्ण करायची आहे. यामध्ये सर्वात पहिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC डॅश एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ABचा वर्ग आणि PQचा वर्ग. तर 2चा वर्ग आणि 3चा वर्ग. तर 2चा वर्ग आहे 4 आणि 3चा वर्ग आहे 9. अशा प्रकारे 4/9 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील 2. आकृतीमध्ये AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. तर AB बरोबर BC हा आहे आपला पक्ष. येथे आपल्याला दिलेले आहे आकृती. BAC 45 अंश, AB बरोबर BC. तर 1/2 गुणिले AC 1/2 गुणिले 8. अशा प्रकारे संपूर्ण काय करायचं, आपण हे तक्ते इथे पूर्ण लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये पुढील आहे 3. खालील चौकटी पूर्ण करायच्या आहेत. कोणती एक आकृतीमध्ये आपल्याला सोडवायची आहे. ठीक आहे, एकूण 3 गुणांसाठी. आकृतीमध्ये AB एकरूप, CD एकरूप, EF आपल्याला काय दिले दर्शवलेले आहे. त्यामध्ये AC 5.4, CE 9, BD 7.5. तर चौकटीत योग्य प्रमाणे भरून DC आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण चौकट आपण काय करायची, तर व्यवस्थितपणे यामध्ये भरायची आहे. 3 समांतर आंतरछेदांचा गुणधर्म हा आपल्याला काय करायचं इथे वापरायचा आहे व संपूर्ण उत्तर हे आपण त्याचं लिहायचं आहे एकूण 3 गुणांसाठी. त्यानंतर पुढील आहे पुढील तक्ता पूर्ण करायचा आपल्याला. इथे जो तक्ता दिलेला आहे तर हा तक्ता आपण अगदी व्यवस्थित व काळजीपूर्वक यामध्ये पाहायचा आहे. उकल त्रिकोण ABC 30 60 90 मापाचा त्रिकोण आहे. AC बरोबर 8 सेंटीमीटर, AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण AC. त्यानंतर AB बरोबर 1/2 गुणिले 8. तर AB बरोबर किती 4. यामध्ये 30 कोटीकोणासमोरील बाजू. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, तर गुणधर्म हा वापरायचा आहे. यानंतर यामध्ये पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न यामध्ये आपल्याला काय करायचे सोडवायचे आहेत. पहिलं 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. त्यानंतर 2. त्रिकोण ABC मध्ये रेख BD कोण ABCचा दुभाजक आहे. AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5 आणि AD बरोबर x वजा 2, DC बरोबर x अधिक 2. तर x ची किंमत किती. यानंतर 3. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा QRचा मध्यबिंदू आहे. जर PQ बरोबर 11, PR बरोबर 17, PS बरोबर 13 तर QRची लांबी काढा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण